कृपया करून विनंती. डॉक्टर सुधीर देशमुख लड़ेंगे जीतेंगे. अरे लड़ेंगे, अरे लड़ेंगे, अरे जीतेंगे, अरे जीतेंगे, लड़ेंगे. भारतीय संविधानाचा कामगारांच्या एकजुटीचा आपल्या सगळ्यांना न्याय, आपल्या सगळ्यांना न्याय, आपल्या सगळ्यांना न्याय मिळत कसं नाही, मिळत कसं नाही. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालतात. याची खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आपल्या सगळ्यांना या पुढची प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी आम्ही जे काम करतो ते लातूर शहराची घाण काढण्याचं काम करतो, लातूर शहराची स्वच्छता ठेवतो. आमच्या आरोग्याचं काय, आमच्या आरोग्याचं होत नाही तुमच्याकडून काही, आमच्यासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. आम्हाला किमान वेतन दराने वेतन, PF, बोनस, ग्रॅच्युटी, सुरक्षेची साधने, वेतन चिठ्ठी, ESIC, PF, इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी लाभ आहेत. या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी आपल्याकडे व्हावी असा आमचा गेल्या 8 महिन्यापासून सातत्याने आग्रह आहे. दुसरं महत्वाची बाब, आपल्याकडं जानेवारी 7ला 6 महिने होत आहे गोष्टीला, राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे मेंबर सदस्य डॉक्टर PP वाला लातूर जिल्ह्यात आले होते. आयोगाचं काम आहे की सफाई कामगारांच्या काय अडचणी आहेत, काय प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम आहे. आयोगाचे जे सदस्य आहेत त्यांना केंद्रीय सचिवाचा दर्जा आहे. केंद्रीय सचिवाचा दर्जा आपल्याला का असतो सगळ्यांना माहिती आहे. आयोगानं जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका कर्मचारी, कामगार अधिकारी यांची संयुक्त मीटिंग घेतली. या मीटिंगला आयोगानं आम्हाला बोलावलं होतं आणि या मीटिंगमध्ये आम्ही हे सर्व मुद्दे मांडलेले आहेत आयोगाच्या सूचनेवरून. आणि आयोगाने आपल्याला सर्व सूचना दिल्या, निर्देश दिले आहेत की दोन्ही कायद्याअंतर्गत ज्या तरतुदी आहेत या तरतुदी तर लागूच करा, पण या कामगारांचा आर्थिक उत्थान कसं होईल हे सुद्धा नगरपालिकेने पाहिलं पाहिजे, महानगरपालिकेने पाहिलं पाहिजे असं सूचना दिल्या आहेत त्यांनी. कामगार, नगरपालिकेचे अधिकारी आणि संघटनेचे प्रतिनिधी अशी 3 लोकांची कमिटी करा आणि ह्या कमिटीची दर 3 महिन्याला मीटिंग घ्या
आणि या मीटिंगमध्ये या कामगारांच्या ज्या काही अडचणी आहेत यांची आरोग्य तपासणी 3 महिन्याला करा अशा पद्धतीच्या आयोगानं 7 जानेवारीला निर्देश दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी करायचं काम आपले सन्माननीय आयुक्त साहेब आणि जिल्हाधिकारी मॅडम यांचं 7 महिने झालं काही अंमलबजावणी झालेली नाही म्हणून आम्हाला आज रस्त्यावर यावं लागतं एवढंच आमचं मागणं आहे थोडक्यात त्याच्यात आपण काय मागणं काढताय आमच्या मागण्या कशा पूर्तता करताय आमची सगळ्यांच्या वतीनं आयुक्त साहेबांना विनंती आहे. प्रिन्सिपल एम्प्लॉय म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या आहेत या जबाबदाऱ्यामध्ये किमान वेतन आहे आणि EPF दोन महत्त्वाचे आणि ह्या दोन झाल्याशिवाय त्याची पूर्तता केल्याशिवाय पुढचं पेमेंट करायचं कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांचं जे वेतन आहे कॉन्ट्रॅक्टरला त्यांचे अकाउंट नंबर देऊन त्याच्या अकाउंट नंबर जमा करायचं ठीक आहे EPF त्यांचं काढलंच पाहिजे कोणत्याही बसेट 15 दिवस पुढे 15 दिवसात तुमचे EPFचं रिपोर्ट टाका जे करत नाही त्यांच्या कळवा आम्ही त्यांना सांगून रिपोर्ट करायला हे झालंच पाहिजे EPF आणि किमान ह्या दोन गोष्टी झाल्याच पाहिजे तिसरी गोष्ट त्यांची जी PPE किट ड्रेस आणि ID कार्ड मलाही माहिती आहे दिसत नाही तुम्ही ह्याच्यावर पण तुम्ही हे 15 दिवसात पूर्तता करायला पाहिजे ID कार्ड पाहिजे आणि PPE किट या दोन गोष्टी पाहिजेच पाहिजे आणि तिसरं हेल्थ चेकअपचं मग आम्ही आमच्या स्तरावर कॅम्प वगैरे करू शकतो पगारी सुट्ट्या सुट्ट्याचं तर ते त्यांच्या स्तरावर ऍडजस्ट करायचं दिए नहीं अभी तक ठीक आहे करू मध्ये बोल नका छुट्टी इनको दिया सर जो 28 दिन भरते हैं उनको 30 दिन का पेमेंट देता है छुट्टी का 25 दिन 20 से 25 दिन का नहीं सर जो 28 दिन का ही देता है जो 28 दिन का 28 दिन भरते हैं उनको 30 दिन का पेमेंट देना है 4 पगारी सुट्ट्या आहे म्हणजे पूर्ण 28 दिवस 30 दिवस काम करतात त्यांना सुट्ट्या देतात सुट्ट्याचा नियम होतो मला ते होतं. तुम्ही 28 दिवस जर काम केलं तर तुम्हाला 2 सुट्ट्या भरून देतील ते हा, हा. जर 28 दिवसाच्या जर काम केलं तर त्यांनी सुट्ट्या देणार नाही आणि रेस मिळाले नाहीत पेमेंट स्लिप देत नाहीत ठीक आहे त्यासाठी त्यासाठी काय आहे? 15 दिवसाचा वेळ दिला. नाही फक्त म्हणले त्याच्या दुसरी तरतूद आहे ज्यांचे 21 दिवस काम झाले तर त्याला एक पगारी रजा आहे साहेबाला माहित आहे ते बघतील पुन्हा 21 दिवस ज्याचे भरले त्याला 1 दिवसाची पगारी रजा आहे काय होतं ह्या सुट्टीच्या काळात एजन्सी त्यांना जेव्हा सुट्ट्या देतात त्यावेळेस पर्याय व्यवस्था सुद्धा तुम्ही करायला पाहिजे म्हणजे 2-4 कर्मचारी एक्स्ट्रा ठेवतात आम्ही काय करतो की रोटेशन मध्ये ठेवतो समजा 7 कर्मचारी आहेत असे तर 8 कर्मचारी ठेवतो आणि प्रत्येकाला 1 दिवस एकाला सोमवारी रजा एकाला मंगळवारी एकाला बुधवारी असं रोटेशन मध्ये ठेवतात तुम्हालाही ताण पडणार नाही आणि तुम्हाला कर्मचाऱ्याची एक्स्ट्रा गरज पडणार नाही म्हणजे सुट्टी दिवशी तर आपण काम करावंच लागणार सुट्टी आहे कुणाला सुट्टीच्या दिवशी करता हे तुम्ही मॅनेज करायला पाहिजे आणि रोटेशन मध्ये ठेवलं पाहिजे समजा जर आता आपल्याकडे 200 कर्मचारी असतील तर एक 20